विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 100 संख्या मराठी अंक एकरेघित लेखन कसं करतात, कोणत्या वर्गासाठी लेखन करायचं, गणित हस्ताक्षर सुंदर करण्यासाठी काळजी काय, उपाय काय, त्यासाठी पथ्य कोणती पाळायचं आणि नियमावली कोणती, तर याची माहिती घेणार आहोत। या व्हिडिओच्या शेवटी आपण एकरेघित 1 ते 100 संख्या लिहिण्याचे फायदे काय ते समजून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मराठी अंक देवनागरी लिपीचे 1 ते 100 अंक एकरेघित कसं लिहितात याची माहिती समजून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्हाला एकरेघित मराठी अंक देवनागरी लिपीचे इयत्ता 2री आणि 3री साठी आपण डेली वर्क म्हणून दररोज सराव देत असतो। तर 1 ते 10 अंक कसं लिहितात हे मागच्या तासिकेत तुम्ही शिकलेले आहात। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 1 ते 10 अंक चांगल्या रीतीने काढता आले तर तुम्ही 1 ते 100 हे अंक अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने लिहू शकतात। फक्त 1 ते 100 अंक एकरेघीमध्ये लिहिताना 1, 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 या 2 रांगेमध्ये सारख्या प्रमाणात अंतर असले पाहिजे। बघा, ही एक उभी रेषा, ही एक उभी रेषा, याच्यामध्ये सारखं अंतर असलं पाहिजे, म्हणून तुमचं लेखनकाम हे खूप चांगलं होणार आहे। त्यानंतर 1 आणि 2, 11, 12, 13 या संख्या लिहिताना डावीकडून उजवीकडून वरून खालून म्हणजेच या बॉक्समध्ये सारख्या प्रमाणात अंतर असलं पाहिजे। बॉक्सच्या वहीमध्ये तुम्हाला प्रमाणबद्धता असते, बॉक्स आखलेला असतो, पण याच्यात डोळ्याने बघावं लागतं। आपल्या डोक्यात बरोबर चारही बाजूने अंतर सारखं सोडावं लागतं। तर तुम्ही गणिताचं जर 1 ते 100 अंक 100% दररोज एकरेघित लिहिण्याचा सराव केलात तर तुम्ही गणितातले सगळ्यात हुशार विद्यार्थी ठरणार आहात। तर आपण तुमची मेमरी बूस्टिंगसाठी, तुमचं मन एकाग्रतेसाठी आणि गणितात कुशाग्रता वाढवण्यासाठी 1 ते 10 अंक 5 ओळी म्हणून आपण दररोज एकरेघीमध्ये सराव देत असतो। तर तुम्ही 1 ते 100 अंक एकरेघीत आणि 1 ते 10 अंक 5 ओळीमध्ये सराव कराल अशी 100% आशा बाळगतो। विद्यार्थी मित्रांनो, शेवटी तुम्हाला सार रूपाने एकच सांगता येईल, 1 ते 100 अंक लिहिण्याचा फायदा काय, तर तुम्हाला संख्यांची ओळख होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला संख्यांचा क्रम लक्षात येणार आहे आणि अंकलेखनाचा तुम्हाला सराव याच्याने जास्तीत जास्त होणार आहे। मग बोटं आणि स्नायू यांचा सराव जास्तीत जास्त होणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, अंकांची आपल्याला स्थानिक किंमत कळते आणि दर्शनी किंमत, प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू हे तुम्हाला 1 ते 100 अंक लिहिण्यामुळे तुम्हाला समजून येतात। त्याचबरोबर बेरीज कशी करावी, वजाबाकी कशी करावी आणि बेरीज वजाबाकीचा पाया याच्याने मजबूत होत असतो। विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 100 अंक जर तुम्ही दररोज लिहिला तर तुमची स्मरणशक्ती कुशाग्र होणार आहे आणि एकाग्रता तुमची वाढणार आहे। म्हणून तुम्ही 1 ते 100 अंक दररोज लिहाल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबूया। धन्यवाद।